उद्या 5 एप्रिल संकष्ट चतुर्थी याबद्दल संपूर्ण माहिती। 5 एप्रिल 2026 एक साधा दिवस नाही, तर भक्तांच्या श्रद्धेचा, विश्वासाचा आणि संयमाचा एक पवित्र उत्सव आहे। संकष्ट चतुर्थी या दिवशी प्रत्येक भक्ताच्या मनात एकच नाव असतं, गणपती बाप्पा। हिंदू धर्मात गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता म्हणजे संकटे दूर करणारे देव मानले जातात। प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात त्यांच्या नावानेच केली जाते। त्यांना बुद्धी, ज्ञान, समृद्धी आणि यश यांचे देव मानले जाते। त्यांच्या मोठ्या डोक्याचा अर्थ मोठा विचार करा, लहान डोळे एकाग्रता ठेवा, मोठे कान म्हणजे चांगलं ऐका आणि छोटं तोंड कमी बोला। त्यांच्या या रूपामध्ये जीवनाचा खरा संदेश दडलेला आहे। संकष्ट चतुर्थी म्हणजे काय? संकष्टी म्हणजे संकट दूर करणारी आणि चतुर्थी म्हणजे चंद्र महिन्याच्या 4थ्या दिवशी येणारी तिथी। प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थी साजरी केली जाते। या दिवशी उपवास करून गणपतीची पूजा केल्याने जीवनातील अडचणी, दुःख आणि अडथळे दूर होतात असा विश्वास आहे। 5 एप्रिल 2026 या दिवसाचे महत्त्व। हा दिवस रविवार आहे, शांत आणि पवित्र दिवस। भक्त मोठ्या श्रद्धेने व्रत करतात। संपूर्ण दिवस संयम आणि भक्तीमध्ये जातो। व्रताची सुरुवात पहाटेचा पवित्र क्षण सकाळ होते। थंड वारा वाहत असतो आणि भक्त लवकर उठून स्नान करून तयार होतात। स्वच्छ कपडे घालून मन शांत करून गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर दीप लावला जातो। त्या क्षणी एकच भावना, बाप्पा आजचा दिवस तुझ्यासाठी। पूजा विधी सविस्तरपणे जाणून घेऊ। गणपतीची मूर्ती स्वच्छ ठिकाणी स्थापित करावी। दुर्वा 21 किंवा 11 लाल फुले अर्पण करावी। मोदक किंवा गोड नैवेद्य दाखवावा। ओम गण गणपती नमः मंत्राचा जप करावा। संकष्ट चतुर्थीची कथा ऐकावी। ही पूजा केवळ विधी नाही, तर ती भक्तीची एक सुंदर अनुभूती आहे। उपवासाचे महत्त्व। या दिवशी उपवास केला जातो। काही जण फळाहार करतात, काही जण निर्जल उपवास ठेवतात, पण उपवासाचा खरा अर्थ म्हणजे शरीरासोबत मनही शुद्ध करणे, इच्छांवर नियंत्रण ठेवणे आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवणे। चंद्रोदय सर्वात महत्त्वाचा क्षण। दिवसभराची वाट पाहिल्यानंतर रात्र होते आणि सगळ्यांचे डोळे आकाशाकडे लागलेले असतात, चंद्र कधी दिसेल। तर 5 एप्रिल 2026 रोजी चंद्र साधारण रात्री 9:30 ते 10 दरम्यान उगवेल आणि मग तो चंद्र दिसतो, तो क्षण म्हणजे जणू बाप्पाने दिलेला आशीर्वादच। चंद्राला अर्घ देण्याची पद्धत। चंद्र दिसल्यानंतर पाणी, फुले आणि अक्षता घेऊन अर्घ दिलं जातं। गणपतीची प्रार्थना केली जाते, माझी संकट दूर करा, आणि त्यानंतरच उपवास सोडला जातो। म्हणून या 5 एप्रिल 2026 ला मनापासून गणपती बाप्पाची पूजा करा आणि विश्वास ठेवा, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकट दूर होईल। जर तुम्हाला अशीच माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, गणपती बाप्पा मोरया।